हुंकार। रामलीला मैदान से आम आदमी पार्टी के नेताओं ने हुंकार भरी है। केजरीवाल को माननीय न्यायालय से कट्टर ईमानदार असल्याचा सेरा मिळाला आहे। त्यामुळे आज रामलीला मैदानावर आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी हुंकार भरली आणि थेट नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला चॅलेंज दिलेली आहे। अशा प्रकारे त्यांनी दिल्ली आणि पंजाब काँग्रेस मुक्त केल्याचा इतिहास आहेच। त्यामुळे आता त्यांची लढाई गुजरात, राजस्थान आणि गोवा इतर राज्यामध्ये सुरू झालेली आहे। परंतु महाराष्ट्र मात्र त्यांच्यापासून वगळला गेला आहे, त्यांच्या ध्येयातून वगळला आहे, कामातून वगळला आहे। त्यामुळे आम आदमी पार्टीची जागा महाराष्ट्रासाठी सैनिक समाज पार्टी घेणार आहे। सैनिक समाज पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने महाराष्ट्रातील जनतेला जागृत केला आहे आणि महाराष्ट्रातील जनता क्वालिफाईड अँड इंटेलिजंट आहे। परंतु राजकारणात येण्यासाठी संघटित नव्हती आणि राजकारणामध्ये येण्यासाठी पैसा लागतो हा एक आभास निर्माण झालेला होता, ते साफ केला आहे। सैनिक समाज पार्टीने अल्प खर्चात निवडणुका हा फॉर्म्युला दिल्यामुळे कोणीही या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन उमेदवारी करून अल्प खर्चात निवडून येऊन आमदार, खासदार, मंत्री होऊ शकतो, ही गॅरंटी, ही खात्री आम समाजातल्या नागरिकांना करून देण्यात सैनिक समाज पार्टीला यश आलेलं आहे। त्यामुळे हा क्वालिफाईड अँड इंटेलिजंट समाज सैनिक समाज पार्टी बरोबर आला आहे। त्यांना संघटित झाल्यामुळे धैर्य प्राप्त झालं आहे आणि संघटित झाल्यामुळे धैर्य प्राप्त होऊन त्यांनी राजकारणात येण्याची हिंमत दाखवलेली आहे। त्यामुळे राजकारण हे आम समाजातील नागरिकांचं होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे असलेलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, दोन कोबड्या घेऊन चालणारं सरकार आहे आणि त्यांच्यामध्ये 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीचे आमदार, खासदार, मंत्री आहेत। त्यांना हटवणं गरजेचं आहे आणि त्यांना हटवण्याचं कार्य फक्त सैनिक समाज पार्टी करणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील क्वालिफाईड आणि इंटेलिजंट तरुण सैनिक समाज पार्टी बरोबर येणार आहे, येण्याची हिंमत करत आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टी या महाराष्ट्रातलं राजकारण बदलणारच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचं ध्येय साध्य करणार आहे। त्यासाठी सैनिक समाज पार्टीतर्फे क्वालिफाईड अँड इंटेलिजंट लोकांना आव्हान केलं आहे आणि हाच समाज या महाराष्ट्राची राजकीय दिशा बदलू शकतो आणि त्यांना येण्यासाठी, राजकारणात येण्यासाठी सैनिक समाज पार्टीने एक रामबाण उपाय दिला आहे, तो म्हणजे अल्प खर्चात निवडणुका। त्यामुळे आम समाजातील नागरिक, आम समाजातील मतदार या सैनिक समाज पार्टीच्या अल्प खर्चात निवडणुका फॉर्म्युल्याचा अवलंब करणार आहे। त्याचा प्रत्यय आला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना आम समाजातील मतदारांनी भरघोस मतदान करून त्याचा प्रत्यय आणून दिला आहे। कारण महाराष्ट्रातील जनता या सरकारला कंटाळली आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेने सैनिक समाज पार्टीबरोबर येण्याची खात्री दिली आहे आणि सैनिक समाज पार्टी फक्त या महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ करू शकते याची जनतेला खात्री झाली आहे। त्यामुळे जे महाराष्ट्रातील तमाम क्वालिफाईड अँड इंटेलिजंट जनतेचे धन्यवाद। भारत वर्ष की जय।
छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.